तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजच्या गळ्यानुसार तुम्ही ज्वेलरी वेअर करा, जेणेकरून तुमची ज्वेलरी उठून दिसेल, तुम्ही उठून दिसेल आणि ब्लाऊजवर वेगळा लुक येईल. टिप्स बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच असाल. तुमच्यासाठी घेऊन आले मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आहे ब्लाऊजचा गळा. हा गोल गळा. गोल गळ्याच्या ब्लाऊजवर कोणती ज्वेलरी वेअर करायची? ब्लाऊजवर कसं राहते की चोकर, हेवी चोकर म्हणजे मीडियम चोकर, हेवी चोकर अशा कलरचे अशा गळ्यावर, कारण हा जो पोर्शन आहे हा पोर्शन हा आपला विजिबल होतात आणि आपला हा पोर्शन दिसते, तर त्याच्यामुळे आपला चोकर पण हा चांगला उठून दिसेल. तर तुम्हाला मी हायली रिकमेंड करते की तुम्ही गोल गळ्याचा ब्लाऊजवर तुम्ही चोकर नक्कीच घाला. आणि तुम्ही चोकर घालत असाल तर तुम्ही मीडियम ज्वेलरी नक्कीच मतलब एरिंग्स वेअर करू शकता, नाहीतर मग टॉप्सवाले राऊंडवाले ते एरिंग्स नक्कीच वेअर करा, ते आणखी छान दिसेल. नेक्स्ट गळ्याचे ब्लाऊज. व्ही गळ्याच्या ब्लाऊजमध्ये कसं राहते, हा व्ही गळा आहे, माझा व्ही गळा आहे, याच्यामध्ये असा चोकर चालणार नाही, तो चोकर हा चांगला दिसणार नाही. तर तो व्ही शेपमधला जो नेकलेस राहते, मोतीचा नेकलेस वेअर करू शकता, नाही तर कुंदन सेट वेअर करू शकता आणि इथे छोटासा पेंडेंट आहे तो वेअर करू शकता. मी तुम्हाला एका साईडने फोटोज दाखवून देईल. तर तसा पॅटर्नने तुम्ही ज्वेलरी नक्कीच वेअर करा, जेणेकरून तुमची साडी उठून दिसेल, ब्लाऊजला नवीन लुक येईल आणि गळाला हा छान लुक दिसेल आणि तुम्ही नक्कीच उठून दिसाल ह्या चोकरने आणि व्ही नेकच्या गळ्यावर छान दिसाल. तर तुम्ही ज्वेलरी नक्कीच वेअर करू शकता. नेक्स्ट आहे बोटनेक गळा. आता बोटनेक गळ्यामध्ये हा पूर्ण पॅक पोर्शन राहतं, म्हणजे एवढा आपली मान विजिबल होतात आणि हे पूर्ण पॅक असतात बोटनेक गळ्यामध्ये. तर बोटनेक गळ्यामध्ये तुम्ही ज्वेलरी अवॉइड करू शकता आणि फक्त एरिंग्स हे मोठे मोठे घालू शकता, जेणेकरून तुमच्या एरिंग्सने तुमचा हा लुक छान दिसेल आणि जो पोर्शन हे खूप सुंदर दिसेल. तर त्याच्यामुळे बोटनेक गळ्यावर जास्त ज्वेलरी अवॉइड करा फक्त, आणि छान दिसते. नेक्स्ट आहे कॉलर आणि हाय नेकवाला ब्लाऊज. तर कॉलर नेक आणि हाय नेकवाला ब्लाऊजमध्ये तुम्ही इथपर्यंत राहते, मानचा जो कॉलर आहे तो पण राहते, त्याच्यावर ज्वेलरी ही चांगली उठून दिसणार नाही, जेणेकरून तुमचं हायनेक ब्लाऊज असेल तर ते छान वर्कमध्ये दिसेल, ते तुमच्या ब्लाऊज उठून दिसेल आणि त्याच्यात तुम्ही ज्वेलरी वेअर कराल तर ते ज्वेलरीच्या ह्याच्याने तुमचा ब्लाऊज हा लपून जाईल. तर त्याच्यामुळे तुम्हाला ज्वेलरी ही अवॉइड करा. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही एरिंग्स ही मोठे घालू शकता, नाही तर छोटे घालू शकता. फक्त तुमच्या हाताला तुम्ही बँगल्स यूज करा. बँगल्स, बोटामधली रिंग तुम्ही वेअर करा, जेणेकरून तुमचा हा हाय नेकचा ब्लाऊज उठून दिसेल आणि तुमचा हात पण हायलाईट होईल. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ज्वेलरी नक्कीच वेअर करा. नेक्स्ट आहे चौकोनी गळ्याचा ब्लाऊज. चौकोनी गळ्याच्या ब्लाऊजमध्ये तुमचा हा जो पोर्शन आहे खूप विजिबल होते, मान वगैरे दिसतातच, तर त्याच्यामुळे तुम्ही छान असं ब्रॉडवाला नेकलेस नक्कीच घालू शकता आणि छान आहे. आणि तुम्ही मोत्याचे पण ज्वेलरी चोकर घालू शकता आणि खूप सुंदर दिसेल. हेवी लुक द्या, जेणेकरून तुमचा लुक हा छान दिसेल आणि खूप युनिक दिसेल. 4 चौकामध्ये तुम्ही नक्कीच उठून दिसाल. या प्रकारे तुम्ही ब्लाऊजच्या गळ्यानुसार तुम्ही ज्वेलरी वेअर कराल तर तुमची साडी उठून दिसेल, नक्कीच तुम्ही उठून दिसालच. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. इथपर्यंत येतात तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघतात पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच नाही करत, तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.